नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। मी किरण। ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक 4 उल्वे नोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्यांच्या कालावधीकरिता वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलंय। या वर्षावास मालिकेतील पुष्प 16वे रविवार दिनांक 6/10/2024 रोजी सकाळी 10:30 वाजता कोपरगाव बुद्ध विहारात या शाखेचे संस्कार उपाध्यक्ष सन्माननीय आयु आतिश गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आली। तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महिला उपाध्यक्षा मनीषा अहिरे हे करत असताना विभाग शाखेचे अध्यक्ष संतोष खंडागळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे, मान्यवरांचे, उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका कविता वाघमारे यांनी कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे माता रमाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व याविषयी अभ्यासू वृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली। प्रसंगी माता रमाई मांडत असताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले। सदरच्या कार्यक्रमात भोजनदान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे मानकरी हेमंत बाबूराव कांबळे, अर्चना हेमंत कांबळे, आदित्य हेमंत कांबळे आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगल कामना व्यक्त करण्यात आली। तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे गोड काम विभाग शाखेचे कोषाध्यक्ष धनंजय कांबळे यांनी केले व शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली। कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुका माजी अध्यक्ष राहुल कांबळे, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी संरक्षण सचिवा व केंद्रीय शिक्षिका अश्विनीताई वावळे यांची उपस्थिती होती। तसेच सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने बुद्धवचने ऐकण्यासाठी बौद्धजन उपस्थित होते। शिवाय बौद्धाचार्य अशोक कांबळे, केंद्रीय शिक्षक गणपत शेंडे, केंद्रीय शिक्षिका माया शेंडे, संरक्षण उपाध्यक्ष अमोल गायकवाड, प्रसार प्रचार पर्यटन उपाध्यक्ष छगन वावळे, महिला सचिवा शीतल नरवाडे, वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे, सरचिटणीस चंद्रकांत अहिरे, वॉर्ड शाखा कोषाध्यक्ष सतीश कांबळे, वॉर्ड शाखा संस्कार उपाध्यक्ष मुनील नायकडे, कर्तव्यपर समता सैनिक अर्चना कांबळे, देवानंद कांबळे, प्रवीण नरवाडे, संगीता दिपके, वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे सहकोषाध्यक्ष सतीश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर ठाकूर, बीटी कांबळे, गुरुजी, बुद्ध प्रतिष्ठान वाशी सरचिटणीस रमेश गांगुर्डे, नाना खंडागळे, दत्तू कांबळे, बळीराम मुजमुले, किशोर कांबळे, लक्ष्मण कसबे, अंबादास निकाळजे, साहेबराव कांबळे, सतीश बनसोडे, चंद्रकांत मोहिते, भारत अवसरमल, राहुल गायकवाड, प्रेमबुद्ध गायकवाड, महेंद्र जाधव, भाऊ सोनावणे, भीम कांबळे, जेसी सोनावणे, किरण शिंदे, हर्षवर्धन जाधव, आदेश सावंत, दिलीप वाघबरे, विद्यासागर वाघमारे, विजय धवसे, सुधाकर सुरवाडे, लक्ष्मण खरात, उत्तम सुरवाडे, अजय मजमुळे, विजय मुजमुळे, मुख्याध्यापिका ज्योत्स्ना ठाकूर, सुनीता कांबळे, सुषमा ढाले, शकुंतला साळवे, गुलाब खंडागळे, आशा खरात, सानपाजी, शालिनी कसबे, अनिता वावले, सीमा कांबळे, सरस्वती कांबळे, करुणा सुरवाडे, मीरा सुरवाडे, कल्पना प्रसाद, अनुसयाबाई जाधव, शर्मिला जाधव, उज्ज्वला सोनारे, योगिनी गांगुर्डे, प्रमिला जाधव, मीनाक्षी उबाळे, अरुणा मुजमुले, पौर्णिमा कांबळे, जयेश गांगुर्डे, जान्हवी गांगुर्डे, प्रेम सुरवाडे, स्मित कांबळे, आर्यन कांबळे, कुणाल कांबळे, रिदम कांबळे, वनराज खंदारे, अन्वी खंडागळे, अद्विका नरवाडे इत्यादी पदाधिकारी व उपासक, उपासिका, बाल बालिका उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट चंद्रकांत अहिरे यासह ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज उल्वे पनवेल महाराष्ट्र। अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। धन्यवाद। सुस्वागतम। भारतीय बौद्ध महासभा उल्वे नोड विभाग क्रमांक 4 च्या शाखेच्या माध्यमातून आज आपण वर्षावास मालिकेचे 16वे पुष्प गुंफत असताना आपल्याला प्रमुख प्रवक्ता म्हणून लाभलेल्या आहेत आदरणीय कविताताई वाघमारे यांचे विहारामध्ये आगमन झालेले आहे। तरी शाखेच्या समता सैनिक अर्चनाताई कांबळे यांना मी विनंती करेन की ताईंना आदरपूर्वक विहारात घेऊन यावे। सावधान।
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जयभीम। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवक्त्या केंद्रीय शिक्षिका व श्रामनेनी आदरणीय कविताताई वाघमारे यांना माझा सविनय जयभीम। तसे तिथे उपस्थित बाल बालक उपासक उपासिका व विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर समता सैनिक वार्ड शाखेचे व विभाग शाखेचे सर्व पदाधिकारी बौद्धाचार्य यांनाही माझा सविनय जयभीम। आजच्या कार्यक्रमामध्ये शाखेचे संस्कार उपाध्यक्ष व बौद्धाचार्य यांना मी विनंती करेन की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे। आताच अध्यक्षपदासाठी आलेल्या सूचना समाजाच्या वतीने अनुमोदन देतो। भारतीय घटनेचे शिल्पकार तो महामानवाचा उद्धार करतो विश्वरत्न महामानव भगविसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या त्यागाला विचाराला प्रथम परिवार अभिवादन। तसेच तमाम भारतीयांची मातृसंस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्याचे सविनय जयभीम। आज या ठिकाणी वर्षावास मालिकाची 16वे पुष्प झुंबत असताना या पुष्प मालिकेच्या मुख्य प्रवचनकार सन्माननीय कविताताई वाघमारे या इथे उपस्थित त्यांनाही सविनय जयभीम। तसेच या पुष्प कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालबालिका आपल्या सर्वांना सविनय जयभीम करतो व या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी शांततेचे सहकार्य करावं अशी अपेक्षा बाळगतो आणि अध्यक्षस्थान मी स्वीकारतो। सर्वांचा धन्यवाद। जय नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि
सिक्खापदं समादयामि झालं. यानंतर या ठिकाणी उपस्थित आहे विभाग शाखेचे उपचार्य सन्माननीय अशोकजी कांबळे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होणार आहे. मी नाही स्वागत करायचं. या विभाग शाखेचे उपचार्य ज्यांनी धर्माचे प्रतापाचार्याचे दुरा आपल्या खांद्यावर ठेवून धर्माचा प्रतापाचार्य करते ते म्हणजे अशोक कांबळे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होते. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल जिल्हा कमिटीच्या संरक्षण सचिव सन्माननीय वावळेकर यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. केंद्रीय शिक्षिका पण आहे आणि पनवेल तालुक्यावर संरक्षण सचिव म्हणून कार्यरत आहे. मी त्यांना विनंती करेन की त्यांना एक भेट देऊ आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. थोडं सेंटरला या ना. त्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थित दाखवले ते कार्यरत आहे. धम्म लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम, धम्म संस्कृती पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणाकडे होत असेल तर या मान्यवरांकडनं होते. यांच्यासाठी जोरात घेण्यात आला पाहिजे. धन्यवाद. यानंतर सर्व लहान मुलांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मी सर्व लहान मुलांना विनंती करतो की आपण इकडे समोर या आणि चायच्या असल्या आपलं भेटवस्तू घ्या. बाहेर जर कोणी राहिला असेल तर तुम्हाला दिसत नाही, राहिला असेल ना त्याचं नाव या ठिकाणी पुकार नका. या सगळ्या लहान मुलांनी या, सर्व लहान मुलांनी या, सर्व या समोर या. आपला फोटो YouTube चॅनलला जाणार आहे, फोटो तिथं दिसणार आहे, आपला व्हिडिओ तिथे दिसणार आहे. त्याने सर्व पूर्ण महाराष्ट्रभर युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर जाणार सर्वांना विनंती करतो लहान मुलं पुढे या. सगळे बाहेर घेऊन लहान मुलं असतील या. एक फोटो होऊन द्या. धन्यवाद. धन्यवाद. जागेवर या ठिकाणी आमचे पंखे या ठिकाणी या मुलगुळे साहेब व त्यांच्या सहकार्याने इथे या विहारासाठी दान दिलेले आहे. आपण हे दान स्वीकारत असताना हे दानाच्या स्वरूपात आल्यावर आपण या दानगाथे मार्फत हे दान आपण स्वीकारणार आहोत. आपण सर्वांनी हात जोडावे. दान गगन तू सत्साय सेवन रखन तू सफला भावना गिरता गच्छन तू देवता सबे भटा पता पचे कानच कहो कारण कानाची तेजा रखा बघा विसरसो तुका सकळच भूमटा देवा नागा म्हणते तुयंत नमो देव सेवा यखंत पोत धर्म संसा तुका सकळच भूमटा देवा नागा म्हणते तुयंत नमो देव सेवा यखंत पोत सा सा सा. आपल्या या पुण्य कर्माच्या बदल्यात आपल्या सर्वांचं मंगल धन्यवाद. अखंड विश्वाला शांती आणि करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला दिवार वंदन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दिवार वंदन. भारतीय बौद्ध महासभेच्या महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वाईवलीने चाललेल्या धम्म कार्यात माझा सविनय जयी. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्याही कार्याला माझा सविनय जयी. वंचित बहुजन आघाडीचे तथा भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार आदरणीय प्रकाशप्रभा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाईवलीने चाललेल्या धर्मकार्याचा माझा सविनय जयी. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले संस्कृती या महान व्यक्तींच्या कार्याला आणि त्यागालाही माझं देवार वंदन. माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई, माता जिजाई यांच्याही धर्मकार्यास माझा देवार वंदन. आणि विभाग क्रमांक शाखा 4
येथील अध्यक्ष, सेक्रेटरी, उपाध्यक्ष, महिला उपाध्यक्षा यांनाही माझा सविनय जय भीम. मला आता नावाची पुस्तक दिली नाही म्हणून मी शॉर्टकटमध्ये बोलते. आणि इथे माझे जमलेले सर्व उपासक उपासिका, बालबालिका यांना सविनय जय भीम. आज आपल्याला इथे 16वं पुष्प जिंकण्यासाठी मला आमंत्रित केले आहे, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते, धन्यवाद मानते. आणि 16वं पुष्प आहे माता रमाईचं अष्टपैलू व्यक्तिमत्व. रमाईचं व्यक्तिमत्व आहे ना, थोडक्यात सांगण्यासारखं नाही, पण रमाईचं व्यक्तिमत्व मला जेवढं जमेल तेवढं मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी मागच्या वेळेला तुमच्या महाविहारामध्ये थोडंसं त्याचं हे केलं होतं, तर ते नाटक केलं होतं. तर हे आता व्यक्तिमत्व मी सांगण्याचा प्रयत्न करते. माता रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 साली दापोली येथे वडंदगाव या ठिकाणी खेडेगावात झाला होता. रमाईचे आई वडील भिक्खू धोत्रे आणि रुक्मिणी हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर रमाईला एक मोठी बहीण असते अक्का नावाची. तिचं लहानपणीच लग्न झालं होतं, का तर पहिल्या रिवाजाप्रमाणे ना लहानपणीच मुलांची लग्न व्हायची. आणि रमाईच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि रमाई 2 नंबरची मुलगी होती. आणि भिक्खू धोत्रे हा दाभोळ बंदरावरती मच्छीमाराचा व्यवसाय करायचा. दाभोळ बंदरावरून टोपल्यावर घेऊन यायचा आणि ते बाजारात विकून त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह करायचा. आणि रुक्मिणी घरात घरकाम वगैरे सरपण आणणं, स्वच्छ ठेवणे हे कामं करायची. आणि रमा ही तिसरी मुलगी असते. रमाचा ज्यावेळेला जन्म झाला ना, त्यावेळेला भिक्खू धोत्रे आणि रमाला रुक्मिणीला खूप आनंद झालेला असतो, का तर त्यांना मुलगा झाला तर ते राम असं नाव ठेवणार असतं, पण मुलगी झाली म्हणून त्यांनी रामी नाव ठेवलेलं. रमाचा ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला त्या दोघांनी आनंदित होऊन आहे ना, त्यांनी त्यावेळेला पूर्वीप्रमाणे ब्राह्मणाकडून नावनावस वगैरे काढण्याची पद्धत होती. तर रमाचे वडील ब्राह्मणाकडे जातात आणि तिचं नावनावस करून तिथे तिचं नाव काय निघतं, भागीरथी निघाल्यानंतर पण त्यांनी लाडांनी भिक्खू धोत्रे आणि रुक्मिणी रमाला रामी या नावाने बोलत असतात, रमा या नावाने बोलत असतात. रमाच्या नंतर रुक्मिणी आणि भिक्खू धोत्रेला परत एक मुलगीच होती, तर तिचं नाव शिक्षणाच्या आड किंवा त्याच्या कार्याच्या आड येणार नाही. आणि हळूहळू काय होतं, भीमराव शिकत जातात. 1912ला भीमराव आंबेडकरांच्या आयुष्यात 2 घटना घडतात. पहिली घटना त्यांना मुलगा होतो, पुत्ररत्न प्राप्त होतं, आणि दुसरी घटना ते BA पास होतात. त्यामुळं घरात सगळा आनंदी असतो. आपल्या घरात बाळ आलं जन्माला आणि 2 पहिला मुलगा. मग सगळेजण काय बोलतात, याचं नाव राम ठेवूया, याचं नाव कृष्ण ठेवूया, किंवा याचं नाव असं म्हणजे वेगवेगळी नावं सुचवतात. पण ते भीमरावांना बिलकुल पसंत नसतं देवाधर्माची नावं वगैरे ठेवलेली. आणि ते आपल्या रामला विचारतात, आपल्या पत्नीला विचारतात की रमा सांग बरं आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं आहे. तर रमा एकदम लांबून काय बोलते, साहेब तुम्हाला जे आवडेल ते ठेवा, ते मलाही आवडेल. तेव्हा भीमराव काय बोलतात की त्याचं नाव यशवंत ठेवणार आहे. यशवंत का, महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी विधवा एक मुलगी असते तिचा मुलगा दत्तक घेतलेला असतो, त्याचं नाव यशवंत ठेवून त्याला डॉक्टर वगैरे केलेलं असते शिकून. तर मी महात्मा ज्योतिराव फुलेला माझा गुरु मानतो, तर मी माझ्या मुलाचं नाव यशवंतच ठेवणार आहे असं सांगितल्यानंतर रामजी बाबा पण काय म्हणतात, दुवा म्हणे तू माझ्या मनात लागते बोललास नाही. या वर्षी तुझ्या आयुष्यामध्ये 2 घटना घडल्या आणि तुला यश मिळत चाललं आहे. तुला पहिला मुलगा झाला, तो BA पास झाला, तर तुझ्या मुलाचं नाव यशवंत हे छान आहे असं म्हणल्यानंतर सगळेजण खुश होतात आणि त्या मुलाचं नाव यशवंत असं ठेवलं. असेच काही दिवस जातात आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असतात, त्यांनी भीमरावांना शिक्षणासाठी थोडीफार मदत केलेली असते, म्हणून त्यांना तिकडे त्यांच्या संस्थानामध्ये कामासाठी रुजू व्हायला जायचं असतं. पण रामजी बाबा काय म्हणतात, तेव्हा तू आत्ताच एवढ्याच नोकरी करू नको, तुला अजून खूप पुढे शिकायचं आहे, तुला खूप अजून पुढे जायचं आहे. पण भीमराव हे लहानपणापासूनच एकनिष्ठ असतात, एकवचनी असतात. त्यांना ते सयाजीराव गायकवाडांना दिलेला शब्द पाळायचा असतो, म्हणून ते काय करतात, बडोद्याच्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी जातात. रामजी बाबा मला या नवरीच्या वेशात जर बघितलं असतं, नवरीच्या कपड्यात बघितलं तर माझ्या आईला किती आनंद झाला असता. आणि तिला मिळालेला जावं येतो मी शिकलेला, आणि मी एक आनंद शिकलेला मिळाला माझ्या मुलीला, माझ्या आईला किती आनंद झाला असतो. म्हणून रमा मुलगे देऊन 15 मध्ये रडत असते. तर थोड्या वेळाने तिला काय होतं, समोरून पण मुलग्याचा आवाज येतो, समोरूनही मुलग्याचा आवाज येतो. तर भीमराव सुद्धा ते सुद्धा आईपासून अनाथ झालेले असतात. त्यांची ते 7 वर्षाची असतानाच आई वाढलेली असते त्यांची, आणि भीमरावांचा सांभाळ त्यांनी केलेला असतो. तर त्यांनाही मुलगे दोन्ही भीमराव सुद्धा मुलगे
मुके घेऊन रडत असतात आणि तेही मनात म्हणत असतात, माझी जर आज दिवाळी असली तर माझ्या लग्नामध्ये फुल झाली असती, माझी नवरी बघितली असती तिने, माझ्यासाठी तिने मला आशीर्वाद दिला असता, माझा संसार केला असता, म्हणून ते सुद्धा मुके घेऊन रडतात. तर बघा कसं म्हणजे संसाराची किंवा नवीन आयुष्याची सुरुवात करणारे नवीन जोडपं. आताची मुले बघा 25-30 वर्ष झाल्यानंतर लग्न करतात, तर त्यांच्या भावी आयुष्यासाठी ते अगोदरच त्यांनी संपूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं आणि ते एकदम आनंदात असतात, खुशीत असतात. त्यांना आई वडिलापासून आपण दूर जातोय किंवा आई वडिलापासून वेगळं जातो याचं काही भान नसतं. पण त्या दोघांची जोडी अशी होती की रमाला आई वडील नव्हते, रमा अनाथ होती आणि भीमराव सुद्धा आई विना पोरके होते. तर दोघांचंही दुःख एकसारखं होतं म्हणून ते रडत होते आणि रडता मग अचानक कोणीतरी येत आणि लग्नाची वेळ झाली म्हणून त्यांचं लग्न होतं. पण भीमरावाच्या लग्नाच्या टायमाला सुद्धा त्यांना लग्नविधी लावायला कोणीही मिळत नाही. का तर आपण अस्पृश्य होतो, महारजातीचे होतो. तर आपल्याच समाजातील एक माणूस आपला वेडी आपली म्हणतो आणि भीमराव आणि रमाईचं लग्न होतं. रमाबाई वणंदकराची लेक होती, की सुभेदार रामपूरची सून म्हणून भीमराव आंबेडकरांची पत्नी म्हणून भायखळ्यामध्ये दबकराळीमध्ये राहायला येते आणि रमा भीमरावांचा संसार सुरू होतो. तर रमा काय करते, जसे आताच्या मुली जशा स्वप्न रंगवतात ना, माझं लग्न झालं मी हे करेन मी ते करेन, घर घेईन मी गाडी घेईन, माझ्या नवऱ्याला असं करेन तसं करेन, मुलाला हे सगळं. पण रमा काय करते, आपल्या नवऱ्यावर खुश असते. का तर तिला वाटतं की मला जगातील म्हणजे असा इतका विद्वान नवरा मिळालाय की त्या संसाराच्या वेळी आपल्या महार समाजातील पहिला मॅट्रिक झालेला म्हणजे भीमराव आंबेडकर असतात. तर रमा खूप खुश असते आणि रमाला वाटतंय की मला इतका शिकलेला नवरा मिळाला. खूप आनंदामध्ये सगळ्या घरातलं करते, राज्याचं करते, रामजी बाबांचं करते, सगळ्यांचं करते आणि रमाचा संसार खूप छानपैकी चालू असतो. पण भीमरावांचं खरं म्हणजे लग्न उडावर माते भवन्तन्तरायु सुखी दीर्घायु भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते इचितं पचितं तुयं दीपमेव समीचतु सभे पुरेतु चित्तसङ्कल्पः चन्दोपणारसोयथा आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्ति मेवच ततो निपाण सम्पत्ति इमिनाति समीचतु. आपण सगळे साधू साधू साधू. धन्यवाद. चांगल्या कुटुंबांनी पंचायत प्रणाम करायचं. 16 पुष्प घुमत असताना या ठिकाणी पुणे नवीन जे उपस्थित झाले ते आमचे मार्गदर्शक सर्व श्रद्धावान उपासका याचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपल्या त्या ठिकाणी ताईंनी त्या मूर्ती माता रमाई त्यांचं व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व याविषयी ते प्रवचन दिलं. आपण हे मागच्या वेळी ते ऐकलं असेल, ते एक नाट्यरूपात होतं आणि त्यावेळी अगदी डोळ्यातून पाणी आणणारं असं ते ताईचं सादरीकरण होतं आणि आजही तितक्याच तन्मयतेने ताईने ते साजरे केलेलं तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे रमाला. ती आपल्यापर्यंत किती पोहोचली याचं आपण सगळ्यांनी हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण आज आपण समाजात बघतोय वाईट रूढी परंपरा या उफाळ्यात चाललेल्या आहे. याचं कारण एकच मी सांगेन की संस्कार. आपण जे देऊ तेच पुढे जाणार, आपण जे संस्कार पेरू तेच उद्या त्याचं पीक येणार आहे.
तर हे लक्षात घ्या, कारण रमाई नसती बाबासाहेब नसते आणि बाबासाहेब नसते आपण इथे नसतो. म्हणून हे संस्काराचं पीक आपण आपल्या घरामध्ये पेरलंच पाहिजे, याचा आज आपण इथे निश्चय केला पाहिजे आणि याच संस्काराचं आपण दान दिलं पाहिजे. कारण आपले जे आपले नातेवाईक जे कोणी असतील त्यांना पण आपण या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. कारण आपण जे करतोय त्याच आपल्याला भविष्यामध्ये त्याची पुनरावृत्ती होणार आहे. म्हणून काय चांगलं करायचंय काय वाईट करायचंय हे आपल्या हाताने. आज माता रमाई यांना त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो आणि इथं थांबतो. ताईंना खूप खूप धन्यवाद देतो. आपण खूप चांगल्या प्रकारे इथे मार्गदर्शन केलं आणि आपण सर्वांनी शांतपणे ते ऐकून घेतलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय. जय जय. अखंड विश्वाला शांततेचा महामार्ग देणारे तथागत भगवान बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्हा सर्वांचे मुक्तीदाते मार्गदाते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला व त्यागाला माझे पंचांग प्रणाम. माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागास माझे त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा त्याच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अश्ववेगाने जलद गतीने चाललेल्या धर्मकार्यास माझं सविनय जयभीम. आताच ताईंनी मला अतिशय गोड काम दिलेलं आहे, ते म्हणजे सर्वांचं आभार प्रदर्शन करायचं. आता आभार प्रदर्शन करायचं म्हणजे आजचा विषय आपल्या नियोजित विषय हा ताईंनी अतिशय सुंदररित्या आपल्याला समजावून सांगितलेला आहे. ताईंना आम्ही ऐकलेलं आहे. माता रमाई म्हणजे त्यांच्या जवळजवळ भिनलेली आहे, कारण त्यांचं नाट्यरूपातही वर्णन खूप सुंदर अशा पद्धतीने करतात. वाळ याच्या विहारामध्ये आम्ही त्यांचा कार्यक्रमही ऐकलेला आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने ते सांगत असतात. फक्त त्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे मी आमच्या भारतीय बौद्ध महासभा विभाग नंबर 4 शाखेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि फक्त एवढंच सांगतो की माता रमाई जर आहे म्हणून भीमराव आंबेडकर आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याही जीवनाला अर्थ आलेला आहे, तर त्या मातेला माझे पहिले पंचांग प्रणाम आहेत. आणि ती माता आपल्या सर्वांच्या मध्ये म्हणजे सर्वांनी त्याचं अनुकरण करायला हवं आणि आपण कुटुंबासाठी किंवा समाजासाठी वेळ द्यायला हवा आणि त्याच्यामुळे आपल्या समाजाचा उद्धार आणि प्रगती कशी होईल साध्य होईल तेही आपण बघायला हवं. तसेच आमचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बौद्धाचार्य आतिजी गांगुर्डे साहेब हे अतिशय छोट्या शब्दामध्ये आणि थोडक्या याच्यामध्ये पण मार्मिक असं आपल्याला ज्ञान देऊन जातात आणि तेही सांगतात की दानाला आपल्या धम्मामध्ये किती अनन्य साधारण महत्व आहे. आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये वर्षावासाचा कार्यक्रम घेतो. आमच्या संस्थेचे अध्यक्ष संतोषजी खंडारे साहेब नेहमी सांगतात की पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण जे जे पेरतो म्हणजे शेतकरी धान्य पेरतो आणि ते त्याला 10 पटीने परत मिळतं. त्या पद्धतीने त्याचनुसार या दिवसांमध्ये आपण जो दानधर्म करतो ते नक्कीच आपल्याला त्याचं मंगलफळ हे आपल्याला 10 पटीने निश्चितच रिटर्न मिळणार आहे. आणि येत्या 12 तारखेला आपला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. त्यानिमित्ताने जर कोणाला यथाशक्ती दान करायचं असेल तर ते आमच्या शाखेकडे आपली नावे नोंदवू शकतात आणि त्यांचं आपण कार्यक्रमाच्या दरम्यानमध्ये स्वागतही करणार आहोत. तसेच आपण सर्वजण अशा कार्यक्रमाला येता आणि त्यामुळे हे कार्यक्रम पुढे रन होतात. कारण जर प्रेक्षकच नसतील तर ते कार्यक्रम घेण्याला काही अर्थ नसतो आणि त्यामुळे इथे विविध क्षेत्रातले पदाधिकारी आलेले आहेत, माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत आणि सर्व उपासक उपासिका बालबालिका या आलेल्या आहेत. त्यांचंही मी सर्व आमच्या संस्थेच्या वतीने लाख लाख आभार मानतो. आमचे कर्तव्यपर समता सैनिक यांनी कर्तव्यपर ड्युटी ही चोख बजावलेली आहे. त्यामुळे मी संस्थेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आजची महत्त्वाची जी दान पारमिता आपण बोलतो तर
माझे मोठे भाऊ हेमंत कांबळे, वहिनी अर्चना कांबळे आणि त्यांचा मुलगा आदित्य कांबळे यांच्या वतीने जे दानधर्मिता पूर्ण पडली, म्हणजे आमचं पूर्ण कांबळे कुटुंब यांनी जे भोजनदान दिलंय त्याच्यासाठी मी संस्थेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि यानंतर सर्वोत्तर देऊन हा कार्यक्रम संपेल असं मी जाहीर करतो. जशी दुधात साखर जसा गोड संसार पाहिला रमाईचा संसार पाहिला रमाईचा संसार कष्ट घेतले जीवा फाड कष्ट घेतले जीवा फाड संसाराला नाही तोड संसाराला नाही तोड नाही नसेल माहेर माहेर समान सासर नाही नसेल माहेर माहेर समान सासर हो पाहिला रमाईचा संसार पाहिला रमाईचा संसार आशानवती दागिन्याची आस होती मनिलण्याची आशानवती दागिन्याची आस होती मनिलण्याची सांभाळून घरदार देहण्याशी आधार रमाईचा जो जीवन चालू आपल्या समोर मांडला सादर करतो. माझ्या आवाजाकडे किंवा सोनाकडे जाती सोनाच्या शब्दाकडे असला मला आठवते 2 वेळी मला आठवतात. तर तुम्ही जरा लक्ष थोडं काय तुम्ही माता भजन विनंती करतो. जरा शब्दाकडे जाते जास्त आवाजाकडे लक्ष दिला श्रवासी भीमाची श्रवासी भीमाची माय भगनी ऐका कहाणी रमाची माय भगनी ऐका कहाणी रमाची जीवनभर नदीने श्रवासी भीमाची श्रवासी भीमाची माय भगनी ऐका कहाणी रमाची माय भगनी ऐका कहाणी रमाची गळी बांधली गपट काळा मनाची गळी बांधली गपट काळा मनाची हौस कदम नाही केली दाग दागिनाची हौस कदम नाही केली दाग दागिनाची फक्त आस धरली तिने हो फक्त आस धरली तिने पतीच्या प्रेमाची माय भगनी ऐका कहाणी रमाची माय भगनी ऐका कहाणी रमाची पती परदेशाला गेलेला तरुण पती परदेशाला गेलेला तरुण कष्ट सहिला गरिबीत राहून कष्ट सहिला गरिबीत राहून नेसनी चुनेचं ठाऊन हो